नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात गिरीश महाजनांना यश नाहीच. गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्ती राजेंद्र जैन यांना उमेदवारी. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राजेंद्र जैन यांनी भरला अर्ज. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या 25 पक्षांची बैठक. आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा निवडला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी बैठकीत भूमिका मांडल्याची संजय राऊत यांनी दिली माहिती. लवकरच भोंदू खरात आणि चाकणकरांना सुद्धा क्लीन चिट मिळेल. सुषमा अंधारेंचा आरोप. खरात प्रकरणात SIT बरखास्त झाल्याचाही सुषमा अंधारेंचा दावा. दिल्लीनंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यामध्ये आंदोलन. 11 जून रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात करणारं आंदोलन. जोरदार मान्सूनसाठी जूनचा तिसरा आठवडा उजाडणार. 12 ते 18 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर 19 ते 25 जून दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 13% पाणीसाठा शिल्लक. भातसा तलावातील पाणीसाठा 88,888 दशलक्ष लिटरवर. मुंबई पालिकेची चिंता वाढली. पंधरा जून पासून पुण्यामध्ये 1 दिवस आड पाणी पुरवठा. 2 दिवसात पालिका आयुक्त परिपत्रक काढणार. वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश काढले जाणार. महापौर मंजुषा नागपूर यांची माहिती. बेळगावच्या बैलहोंगलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. काही मिनिटांच्या पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप. सखल भाग पाण्याखाली. रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहात दुचाकी गेल्या वाहून. कित्तूर तालुक्यातही पावसाचा हाहाकार. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानित LPG सिलेंडरच्या संख्येमध्ये मोठी कपात. वार्षिक अनुदानित गॅस सिलेंडर 9 वरून 4 वर. इराणमधील भारतीयांना तातडीने इराण सोडण्याचे आदेश. इराणचा प्रवास पूर्णपणे टाळण्याचं आवाहन. इराण इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचना जारी. 7,500 भारतीय इराणमध्ये अडकले. युद्धबंदी शांतता करारासाठी अंतिम चर्चा सुरू. इराण इस्रायल युद्धबंदीसाठी तयार. अंतिम करारापर्यंत हॉर्मुझची नाकेबंदी कायम. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माहिती. अकोल्याचे शहीद जवान प्रवीण जंजाळ यांचा मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कारानं सन्मान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांच्या वीरपत्नी आणि वीरमाता यांनी स्वीकारला पुरस्कार. पुरस्कार स्वीकारताना वीरमाता शालू जंजाळ यांना अश्रू अनावर.